पहिल्याच भेटीत मला सरांनी सांगितलं, की शाळा चेंज करशील का? कारण मी होतो दुसऱ्या शाळेमध्ये. मला सांगितलं, की शारदाश्रमला येशील का? की एका प्लेयरला एका लेव्हलला गेल्यानंतर त्याला सोडून द्यायचं आणि दुसरा प्लेयर घडवण्याच्या नादात आपला वेळ घालवायचा. ही जी क्वालिटी होती ना सरांची, म्हणून तू स्टुडंट्स बघ मला बोलले, "काय रे, 260 ला कसा आउट झालास?" एवढंच बोलले. त्यावरनं मला कळलं, की सरांनी सरांनी एक वेगळी शाबासकी दिली. सरांनी सांगितलं, "आज जे कोण हिंदू जिमखान्यावरती मॅच खेळले ना, बरेच जण होते त्यांच्या नेट्समध्ये. आज जे हिंदू जिमखान्यावर मॅच खेळले, एक रांग लावा." मला वाटलं, वा, अप्रिसिएशन मिळणार आज. 13-14 जण होतो आम्ही. रांग लावली. स्तंभ काढला एक. स्तंभ काढला आणि हात पुढे करायला सांगितलं. हात पुढे केला आणि प्रत्येकाला 13-14 एक एक फटका मिळाला स्टंपाला. क्रिकेटची मस्ती नाही आणि क्रिकेटपेक्षा कोणी मोठं नाही. माझ्या मते तो माझा गुरुमंत्र आहे. नमस्कार नमस्कार. आपल्या स्पोर्ट्स कट्टाच्या कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये आज विशेष अतिथी आणि विशेष ओकेजन आहे. अर्थातच गुरुपौर्णिमा आहे आणि प्रत्येक खेळाडू असो, कलाकार असो, कॉर्पोरेट प्रोफेशनल असो, प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुचं महत्व हे अनन्यसाधारण आहे. विशेषतः एका खेळाडूसाठी, एका स्पर्धात्मक आणि त्याच्यानंतर प्रोफेशनल खेळाडूसाठी गुरुचं महत्व हे इतर सर्व प्रोफेशन्स पेक्षा काही पटींनी जास्त आहे कदाचित. आणि गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने गुरु अमोल मुजुमदारांचं पुन्हा एकदा स्पोर्ट्स कट्ट्यावर स्वागत. अमोल, वेलकम बॅक. थँक्यू अमोल. मला आठवतंय स्पोर्ट्स कट्टाचा पहिला एपिसोड मी केलेला, ते पण कोविड मध्ये. त्याला झाली आता 3-4 वर्ष. तर नाईस टू बी बॅक ऑन द शो. येस, 4 वर्ष झाली आणि अजूनही लोक आम्हाला पहिल्यांदा सांगतात की तुमचा तो एपिसोड आम्ही बघितलाय. आणि त्याच्यामुळेच आज आपण परत एकदा गप्पा मारायला आलेलो आहोत. अमोल, गुरु बद्दल थोडस मी बोललो. गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने आज आपण गप्पा मारतोय. आज तुम्ही दुसऱ्या बाजूला जाऊन स्वतः गुरु झालेला आहात, पण पर्सनली अमोल मुजुमदारांसाठी गुरु म्हणजे काय? पहिली गोष्ट म्हणजे मी एकदम स्पष्टपणे सांगेन, काही गुरु वगैरे मी काही झालेलो नाहीये. बस फक्त कोचिंग करतोय. गुरु माझ्या मनात आणि माझ्या हृदयात एकच, ते आचरेकर सर आणि माझे वडील. तर दोघांचाही फार मोठा वाटा आहे. आणखीन गुरुचं महत्व एवढं एवढं आहे प्रत्येकाच्या आयुष्यात. तू म्हणालास तसं स्पोर्ट्समनच नसेल, पण प्रोफेशनल लाईफ मध्ये तुम्हाला एक वाट दाखवणारा, तुम्हाला एक प्रेरणा देणारा आणि तुमच्या आयुष्यभर तुमच्यावरती प्रेम करणारा आणि तुम्हाला आशीर्वाद देणारा असा ही गुरुची प्रतिमा माझ्या डोक्यामध्ये आहे. आणि ती एकदम आचरेकर सर आणि माझ्या वडिलांना ती शोभते. ओके. दोन गुरु तू म्हणलास. सुरुवात घरून करायची का सरांकडून करायची? सरांकडनं. ओके. सरांच्या बाबतीत अ, विचारण्यासारखं विशेष काही नाही अमोल. तर तू बोललेलाच जास्त बरं पडेल. पण म्हणजे सरांची एकंदरीत तुम्ही जेव्हा सरांकडे जायला लागलात तुमची पिढी, तोपर्यंत सरांची ती हार्ड टास्क मास्टर वाली प्रतिमा म्हणूया आपण किंवा रेप्युटेशन म्हणूया, ते अगदी अधोरेखित झालं होतं मुंबई क्रिकेटमध्ये. मग ते पहिली भेट आठवते तुला सरांची? हो, अगदी. अं, मी आता मी तेव्हा लहान होतो, तेव्हा एवढं माहिती नव्हतं की आचरेकर सर कसे असतील. किंवा त्याच्यानंतर पहिल्या भेटीतच मला चांगलं आठवतंय, माझ्या वडिलांनी मला सरांकडे नेलेलं. आणखीन त्यांनी माझी बॅटिंग बघितली नेट्स मध्ये आणि काही गोष्टी सांगितल्या मला. बॅटिंग झाल्यानंतर सांगितल्या. सरांची ती सवय होती, बॅटिंगच्या मध्ये नाही सांगायचे.
पूर्ण बॅटिंग झाल्यानंतर नेटच्या बाहेर आल्यानंतर मग सर सांगायचे. तर मला ते चांगलं आठवते. ती पहिली भेट मला चांगली आठवते. आणखीन तिकडनं ती जर्नी सुरू झाली. पहिल्याच भेटीत मला सरांनी सांगितलं की शाळा चेंज करशील का? कारण मी होतो दुसऱ्या शाळेमध्ये. मला सांगितलं की शारदाश्रमला येशील का? तर ती वाट दाखवली मला सरांनी. अ, आणि आज त्याला किती एक जवळजवळ 40 नाही 45 वर्ष झाली. राईट. आणि मग सरांकडून क्रिकेट ऑब्व्हियसली शिकायला मिळालं, पण त्याहून महत्वाचं जसं तू म्हणलास की सरांनी इन सो मेनी वेज तू सगळ्यांनाच तुम्हाला विशेषतः तुला तो जो कळत नकळत आयुष्याचा मार्ग वगैरे जे म्हणतो आपण, तर त्याच्या बाबतीत एखादी स्पेसिफिक किंवा एखादी विविड आठवण आहे का? आठवण म्हणजे अशा अनेक आहेत रे अमोल. अशी काय एक आठवण मी सांगू नाही शकणार. पण मला गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी आवर्जून सरांकडे जायचो. एकदा मला आठवतंय की असंच आता तू जसा आज 2024 मध्ये आहोत आपण. पण एक काळ होता 1990s मधला पण एक काळ होता किंवा 1980s मधला पण एक काळ होता. तेव्हा मला आठवतंय की एकदा गुरुपौर्णिमेच्या दिवशी असाच एक पत्रकार आलेला. आणखीन अ, त्यांनी एक मोठं मोठं आर्टिकल पब्लिश केलेलं नंतर. पण गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने त्यांनी आचरेकर सरांवरती आणि आम्हा स्टुडंट्स वरती एक आर्टिकल लिहिलेलं. आणि त्या दिवशी आम्ही बऱ्याचशा गोष्टी केल्या. विकेट बनवण्यापासनं ते नेट लावून मॅच साठी तंबू लावण्यापासून सगळी कामं केली त्या दिवशी. तर म्हणजे वेगळे होते आचरेकर सर. सरांबद्दल काय सांगू? यु नो म्हणजे असं मी नेहमी म्हणत आलो की हे असं परत कधी घडणार नाही. न भूतो न भविष्यते ती जी लाईन आहे ना, ती सरांसाठी एकदम एकदम शोभणारी लाईन आहे. ओके. सांग ना एखादी आठवण, म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशीची एक सांगितलीस तू, अजून एखादी की म्हणजे ते म्हणजे इट स्टेज विथ यू फॉर एव्हर, राईट? म्हणजे अशी छोटीशी गोष्ट असते. चल एक किस्सा सांगतो मी. अ, आम्ही सगळे लहान होतो. मी जवळजवळ मला असं वाटतं 14 वर्षाचा असेल मी. अ, आणखीन मला झालेली 2 वर्ष सरांकडे जाऊन म्हणजे सरांच्या नेट्स चालायचे तिकडे. मला 2 वर्ष झालेली. शारदाश्रममध्ये मी शिफ्ट झालेलो. आणखीन एक नवीन मुलगा सरांकडे ऍडमिशनसाठी आला. तर आचरेकर सरांनी पटकन माझं नाव घेतलं. मला सांगितलं, "अमोल इकडे ये. ह्याला समजाव की राउंड एक जॉग करून राउंड मारायची आहे, ती कशी मारायची." तर मी सुरुवात केली. सरांची प्रथा होती. सरांचं नेट सेशन स्टार्ट व्हायच्या अगोदर एक शिवाजी पार्कला एक राउंड मारायचो आम्ही. तर मी त्याला सुरुवात केली सांगायला की इकडनं जा. मग तुला बेंगॉल क्लब येईल. कामत मेमोरियल वरती बरोबर. सरांचं नेट चालायचं. मग बेंगॉल क्लब येईल. बेंगॉल क्लब वरनं असा टर्न घेतला. भारत येईल. भारत सीसी येईल. तिकडनं थोडा पुढे गेला. आता माहीम जुवेनाईल येईल. तिकडनं असा थोडा टर्न घेतला. असं करत करत मी त्याला रामायण सगळं सांगितलं. शिवाजी पार्क जिमखान्यापर्यंत मी पोहोचलेलो. तोपर्यंत एक टपली आली माझ्या डोक्यावरती. सरांनी बघितलं, मागे बघितलं तर सर होते. अरे मला बोलले, "अरे गाढवा, त्याला सांग की सगळे पिचेस आतमध्ये ठेवून एक प्रदक्षिणा घाल." त्या दिवशी मला कळलं की क्रिकेट हे माझं देऊळ आहे आणि पिच ही माझी मूर्ती. सुपर, सुपर. आणि अमोल, म्हणजे सरांच्या बाबतीत एक मला विशेष काय वाटतं माहितीये का, म्हणून ते गुरु आहेत, म्हणून ते फक्त प्रशिक्षक नाहीयेत, की प्रत्येकाच्या म्हणजे प्रायमरी स्कूल मधला जो शिक्षक असतो ना, अ, खूप कमी हम्म. लोक आयुष्यभर त्याच्याकडे जात राहतात. हम्म. सरांनी तुम्हाला सगळ्यांना बेसिक कोचिंग केलं, पण तुम्ही आयुष्यभर त्यांच्याकडे जात राहिला. कुठलीही गोष्ट खटकली, कुठे तुम्ही अडकला, काही मदत लागली तर.
त्याच्यात म्हणजे त्या बाबतीत सर का वेगळे होते? कसं होतं ना, सरांकडे सगळं एंड सरांकडे व्हायचं. म्हणजे मला आठवतंय की अगदी कुठचंही ओकेजन असेल किंवा मला एमबी युनियन कडनं खेळायला पहिल्यांदी संधी दिली ती बाबू नाडकर्णींनी दिली. अ, तेव्हा पण मी सरांनाच विचारायला आलो की कारण मी शारदाश्रम मध्ये होतो, सरांकडे शिकायला होतो. तर सरांना मी बोललो की सर मला संधी मिळते एमबी युनियन ला खेळायची, तर मी खेळू का? तर चटकन हो बोलले. ते नाहीही बोलू शकले असते. आज मी विचार करतो, की आज कारण त्यांचाही एमबी युनियन बी डिव्हिजन मध्ये होते त्यावेळेला कांगा लीग खेळत. तर बी डिव्हिजन मध्ये त्यांचाही क्लब होता ससानियन. तर ते तेव्हा मला नाहीही बोलू शकले असते. आज मला सांग कुठचा एक कोच ज्या मुलाला तो घडवतोय, त्याच्याच अकॅडमीमध्ये खेळतोय. तो मुलगा घडतोय. पण त्याला सांगतोय दुसरीकडे जाऊन खेळायला. सो वेगळे होते सर आणि ते कधी कोणाला अडवायचे नाहीत, कधी कोणाला टोकायचे नाहीत. अ, जे फ्रीडम त्यांनी जे दिलं आम्हाला, त्यामुळेच ही घडवण झाली. राइट. म्हणजे जे तू आत्ता उदाहरण दिलंस, की जे आज आपण आजूबाजूला बघतो सगळ्या स्पोर्ट्समध्ये रादर फक्त क्रिकेटमध्ये नाही, की कोच खूप बाबतीत खूप वेळेस इन्सिक्युअर होतात. स्वतःच्या हम्म, प्रॉमिसिंग खेळाडूच्या बाबतीत, की नाही याच्यामुळे माझं बरोबर सगळं चाललंय. मला हम्म. कदाचित त्याला माझा फायदा होण्यापेक्षा मला त्याच्यामुळे जास्त फायदा होऊ शकतो. म्हणून ते हम्म. सोडत नाहीत. तर ती खासियत मला म्हणजे फारच मोठी गोष्ट आहे ही म्हणजे ही सगळ्यांनीच लक्षात ठेवायची गरज आहे. म- ते रिलेशन चेंज झालंय. आज कोच आणि प्लेअरचं रिलेशन आहे. पूर्वी गुरु आणि शिष्याचं रिलेशन. मला असं वाटतं की अ, मी आज सर्वात मोठी क्वालिटी ना सर्वात मोठी क्वालिटी आचरेकर सरांची होती की आम्ही म्हणा हजारो होत्या पण एक त्यातली मी एक सांगू इच्छितो की एका प्लेअरला एका लेवलला गेल्यानंतर त्याला सोडून द्यायचं हम्म. आणि दुसरा प्लेअर घडवण्याच्या अ, नादात आपला वेळ घालवायचा. ही जी क्वालिटी होती ना सरांची म्हणून तू स्टुडंट्स बघ अ, तू शिष्य बघ त्यांचे एका पाठोपाठ एक जनरेशन आफ्टर जनरेशन सो जर का त्यांनी एकाच प्लेअरला पकडून ठेवलं असतं तर ते इतर प्लेअर घडले नसते. बरोबर. एक एक अमेझिंग क्वालिटी होती, अमेझिंग क्वालिटी. ती आता फार क्वचित बघायला मिळते. बऱ्याच वेळेला आपण बोलतो, की अरे ऐकतो कोच कडनं, अरे मी घडवला याला. कोणी कोणाला घडवत नसतं. तो प्लेयर आपोआप घडत असतो. त्याला एक वळण दिलं जातं आणि म्हणूनच आचरेकर सर ग्रेट का होते? एक अप्रतिम गुरु का होते? ह्याच क्वालिटीमुळे. राइट. आणि मग गुरुपौर्णिमा तुमच्या लोकांसाठी नंतर जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या जरी सगळेजण क्रिकेटशी निगडीत होतात, आचरेकर सरांचे शिष्य, ते नकळतपणे एक रियुनियनचा मार्ग असायचा का रे, की बाकी कुठे भेटला नाही भेटला तरी त्या दिवशी सरांकडे नक्की भेटणार आहे? हो, व्हायचं पण अनफॉर्च्युनेटली काय झालं अमोल नंतर माझ्या करिअर मध्ये की हा सुरुवातीला नक्कीच आम्ही सगळेजण भेटायचो सरांकडे. पण नंतर असं झालं की मी रेग्युलरली इंग्लंडला जाऊन लीग क्रिकेट खेळायचो. राइट. सो मी एप्रिलमध्ये जो जायचो तो मी सप्टेंबरमध्ये परत यायचो. एंड ऑफ सप्टेंबर. तर पण असं एकही वर्ष मला आठवत नाही ज्या वर्षी मी इंग्लंडवरनं आचरेकर सरांना फोन नसेल केला. कधी-कधी त्या नादामध्ये आपण इंग्लंडला राहत असताना आपण थोडंसं विसर पडतो, की आज गुरुपौर्णिमा आहे का? तर माझे वडील मला नेहमी आठवण करून द्यायचे, की आज गुरुपौर्णिमा आहे. तर कळायचा मेसेज. मी लगेच सरांना फोन करायचो आणखीन आवर्जून त्यांच्याशी बोलायचो. फार कमी बोलायचो मी सरांपाशी कारण एक एक आदर होता, एक भीती होती. फक्त तब्येत कशी आहे वगैरे एवढंच विचारायचो मी नंतर.
राईट. अजून एक मला सरांच्या बाबतीत वाटतं, की एक तो जो फेमस किस्सा आहे ना, की सचिन कायम सांगतो, की त्यांनी कधी पाठीवर थोपटून चांगलं केलंच म्हणलं नाही. तो त्या पाठीवरच्या थापेची कायम वाट बघत राहायचा. तुझ्या बाबतीत कधी झालं का रे असं चुकून का सगळ्यांना सेम न्याय होता? पाठीवरती थाप फार क्वचित मला नाही आठवत. पण मी तुला दोन दोन गोष्टी सांगतो इकडे. मी कॉलेजमध्ये होतो. मी कीर्ती कॉलेजला खेळत होतो. हा, कीर्ती कॉलेजला मी खेळत होतो. आणखीन मॅच होती आमची कर्नाटकावरती, क्रॉस मैदान. मी 285 केलेला त्या मॅचला, आणि 285 वरती मी रनआउट झालो. आणि खुश होतो, ठीक होतं, लहान होतो, त्यामुळे मला असं वाटत होतं, वा 285 गेला. तर पहिली मला खांद्यावरती जो मागणं एक हात पडला असा, आणि सांगितलं, काय रे, 285 वरती कुठचा प्लेअर रनआउट होतो का? मला कळलं आचरेकर सरांची ती थाप होती. पण ती म्हणजे ही हॅड अप्रूव्ड ऑफ द 285, but he also resented that I got run out. एवढा मोठा स्कोर केल्यानंतर ही रनआउट कसा होतोस? दुसरी एक गोष्ट माझ्या अगदी आवर्जून लक्षात आहे. मी रणजी ट्रॉफी डेब्यू केला, 260 केला, वर्ल्ड रेकॉर्ड झाला. थोडं पेपरामध्ये वगैरे भरपूर येत होतं. थोडं आज सांगेन, थोडं स्पॉटलाइट मध्ये होतो मी. तो एक आठवडा 15 दिवस. तर मी परत आलो. आम्ही सरांना भेटायला गेलो. तर सर जिमखान्यावरती होते, जिमखान्यावरती बसलेले, शिवाजी पार्क जिमखान्यावरती. तर मी घरी गेल्यानंतर मला मम्मींनी सांगितलं की अ, सर जिमखान्यावरती आहे. तर मी जिमखान्यावरती गेलो भेटायला. आणि मला आठवतंय, अजूनही आठवतंय मला, सर एका त्या कोपऱ्यात बसलेले आणि मॅच बघत होते, जिमखान्याच्या आतमध्ये. तर मला बघितलं, हसले. अ, मी पाया पडलो, बाजूला बसवलं. मी काय बोललो नाही, तेही काय बोलले नाही. मॅच बघत बसलेले. मला फक्त सांगितलं बस. मॅच बघत बसलेले. आणि मग एक 5-10 मिनिटाच्या सायलेन्स नंतर मला मला बोलले, तिकडेच बघत, म्हणजे समोरच बघत, माझ्याकडे बघून नाही, समोरच बघत, काय रे, 260 ला कसा आउट झालास? एवढंच बोलले. त्यावरनं मला कळलं की सरांनी म्हणजे सरांनी एक वेगळी शाबासकी दिली आहे. मला असं त्या 5-10 मिनिटांमध्ये मला असं वाटत होतं की सरांना माहिती आहे की नाही मी 260 केलाय का नाही केलाय, का वर्ल्ड रेकॉर्ड झालाय का नाही, माहिती आहे त्यांना. ते कळायचाच मार्ग नव्हता. मी पाया पडलो आणि मला सांगितलं बस. म्हणून ते 5-10 मिनिटं जी होती ना, ते सायलेन्स जो होता ना, आणि ते जे वाक्य होतं शेवटचं, की काय रे, 260 ला कसा आउट झालास, तिकडे मला एक शाबासकीची थाप पडली पाठीवरती, की 260 केलास पण आउट कसा झालास. हम्म. ती एक वेगळी शिकवण होती, वेगळं वळण द्यायचे सर तुमच्या माइंडला. आणि त्यांच्याच अनोख्या एका विशिष्ट पद्धतीने करायचे. राईट. पण प्रत्येकाला ते समजत नसेल आणि तेव्हा ऑब्व्हियसली फॉर्मॅटिव्ह इयर्स मध्ये ज्याला काही लोक मराठीमध्ये चुकून जडणघडणीच्या काळात वगैरे म्हणतात, त्या फेज मध्ये आजूबाजूला तुम्हा लोकांचं कुणाला तरी असं कधीतरी, अरे का मला कधीतरी मला चांगलं केलं म्हणा की, असं तुझं किंवा कुणाचं कधी व्हायचं का? नाही नाही नाही, तो काळ वेगळा होता. शाबासकीचा काळच हम्म. नव्हता. अं, हम्म. हे म्हणून व्हेरी कटथ्रोट कॉम्पिटिशन होती ना. हम्म. तू म्हणजे अजूनही मी तेच पाळतो. आज माझ्याकडे कुठची संधी आली, तर मी माझं डोक्यामध्ये एकच असतं की माझं बेस्ट काय मी देऊ शकतो ह्याच्यामध्ये. कारण आज मी आहे ह्या पोझिशनला, उद्या कोण दुसरा असेल.
there is a cutthroat competition. So don't wait for appreciation. You do your job and um, you know, and you're on your way. So असं कधीच वाटलं नाही की अरे सरांनी शाबासकी दिली, नाही दिली. सरळ बोलले म्हणजे खूप झालं. बस झालं. पण अमोल, आता याच बाबतीत, याच मुद्द्यावर जेव्हा तू आता पलीकडच्या बाजूला गेलायस, तू आता तू म्हणलास तसं की तू स्वतःला गुरु समजत नाहीस, तू प्रशिक्षक समजतोस. तर वेगवेगळ्या संघांना प्रशिक्षकाची भूमिका बजावताना अ, आजच्या पिढीला ते बोलून दाखवावं लागतं का? का त्यांना न बोलून समजतं काय म्हणायचं ते? प्रत्येक गोष्ट स्पेल आउट करावी लागते? काळ वेगळा होता. मागचं उत्तर मी जे दिलं तुला त्याचा काळ वेगळा हम्म. होता. आणि काळाबरोबर बदलण्याची गरज सगळ्यांना असते. तर आजचा काळ वेगळा आहे. आजची ही पिढी वेगळी आहे. ही तरुण पिढी वेगळी पिढी आहे. त्यांना ते एक आता साधं तुझंच उदाहरण घे ना. स्पोर्ट्स कट्टाला लाईक्स किती आले तर बघणार ना तू. अ, थोडे थोड्या दिवसांनंतर. तर एक अप्रिसिएशनचा एक हा दौर आहे. तर तर मला असं वाटतं की मी ते करत असतो. पण काही गोष्टी, जुन्या गोष्टीही ह्याच्यामध्ये इन्कल्केट करत असतो. माझ्या कोचिंग मेथडॉलॉजी. आणि मग त्याच्यात म्हणजे आय नो की असं काही सिंगल आउट करणं अवघड आहे की पण एक विशिष्ट की काही झालं ना, असं कुठेतरी कधीतरी डोक्यात आलं असेल की मी जर कोचिंग करायला लागलो तर ही गोष्ट मी काही झालं तरी सोडणार नाही, जी मला सरांकडून मिळाली. अशी एक स्पेसिफिक गोष्ट काही शेअर करू शकशील किंवा इन्स्टन्स की जो तू कायम कॅरी फॉरवर्ड करतो? एक गोष्ट मी नेहमी ध्यानात ठेवतो की क्रिकेटची मस्ती नाही आणि क्रिकेटपेक्षा कोणी मोठं नाही. सो ती एक लाईन सरांची माझ्या नेहमी लक्षात राहते. अम, ते एक ही थोडी मोठी लाईन आहे. 2 लाईन्स आहेत ऍक्च्युली. तर ह्या 2 लाईन्स जर का डोक्यात ठेवल्या तर तर अगदी मार्ग निघत जातात. आणखीन दॅट इज द माझ्या मते तो माझा गुरुमंत्र आहे. आणि एक शेवटचा मुद्दा मला सरांच्या बाबतीत की आत्ता तुला या स्टेजला वयाच्या 50शीत आल्यानंतर अ, काय वाटतं की त्याच्यामुळे जे म्हणजे सरांचं मोठेपण की त्यांनी तू म्हणलास तसं की त्यांनी पिढ्या घडवल्या क्रिकेटर्सच्या, पण हम्म. त्याचबरोबर त्यातले मेजॉरिटी क्रिकेटर्स तुम्ही प्रशिक्षक म्हणूनही इन्व्हॉल्ड आहात. तर ते कशामुळे घडलं असं तुला आत्ता विचार करताना काही पिनपॉइंट करून सांगता येईल का? पहिली गोष्ट म्हणजे मी 50शीत आलो नाही अजून. अजून वेळ आहे. 2-3 महिने आहेत अजून. झालं आता. आणि अ, झालं आता. येऊन दे ना, नोव्हेंबर तर येऊन देच. मग आणि कोचिंग एक एक अशी गोष्ट आहे की तुम्ही यू कॅन गिव्ह बॅक टू द गेम. आणखीन सर नेहमी म्हणायचे की तू काय करतोस ते बघ. So त्याच्यामुळे आज अ, जे सरांची शिकवण होती, जी सरांनी घडवलं, तेच ध्यानीमनी ठेवून ते परत द्यायची माझ्याकडे संधी आहे. आणि मी त्या संधीला अशा प्रकारे मी बघतो की माझ्याकडे ती संधी आहे. मला परत काहीतरी मी देऊ शकतो. क्रिकेटकडनं एवढं सगळं मिळालंय. या गेम कडनं अमाप गोष्टी मिळाल्या. तर ही माझी संधी मला परत द्यायची एक देवाने दिलेली संधी आहे. तर त्याच्या कोचिंगकडे मी त्या त्या दृष्टिकोनातनं. आणि जाता जाता तुला अजून एखादी आठवण सरांबद्दलची शेअर करायची वाटते? एकदा आम्ही एक मॅच खेळत होतो हिंदू जिमखान्यावरती. आणखीन सरांचीच मॅच होती, फ्रेंडली मॅच होती. टेरसीचं हे होतं, टेरसी अगेन्स्ट टेरसी. सरांची टीम वर्सेस टेरसी. टेरसीकडनं मनोज जोगळेकर वगैरे सगळे खेळत.
तर आमची स्ट्रॉंग टीम होती. म्हणजे त्याला काय टॅलेंट वाईज तर काय अर्थच नव्हता. तर आम्ही त्यांना काहीतरी 50-60 मध्ये ऑल आउट केला. आणखीन आम्ही चेस केला आणि 12 वाजेपर्यंत मॅच संपली. दुपारचे 12 वाजेपर्यंत मॅच संपली. 10 ला सुरू झाली असेल, 12 ला संपली मॅच. तर त्याच्या समोरचा कॅप्टन मी आम्हाला पुन्हा एकदा ऑफर दिली की आणि एक मॅच खेळूया. तर आम्ही थोडे हुशाऱ्या मारून आम्ही बोललो की काय यांच्याबरोबर खेळून काय फायदा आहे, आता जाऊन दे, नको खेळूया आपण. मॅच डिक्लाइन केली, ती ऑफर डिक्लाइन केली. चौपाटीवर गेलो, हिंदू जिमखानावर मॅच होती. चौपाटीवर गेलो, तिकडे टेनिस बॉलनी भरपूर वेळ खेळलो. जवळजवळ तीन तीन एक तासभर खेळलो आम्ही. आणि पाण्यात वगैरे जाऊन तिकडे धमाल केली. पण क्रिकेट खेळलो. पाणीपुरी खायला नाही गेलो तिकडे, क्रिकेट खेळलो. आणि आणि 3:30ला पुन्हा शिवाजी पार्कला येऊन प्रॅक्टिस सुरू केली. ट्रेन पकडली चर्नी रोडवरनं, आणखीन दादरला येऊन शिवाजी पार्कला प्रॅक्टिस सुरू केली. तर आम्हाला वाटलं सर शाबासकी देतील की अरे 60 ऑल आउट केला त्यांना, आणखीन काय जिंकले मॅच, कमाल आहे हे ते. त्याला मी सांगितलं आज जे कोण हिंदू जिमखान्यावरती मॅच खेळले ना, बरेच जण होते त्यांच्या नेट्स मध्ये. आज जे हिंदू जिमखान्यावर मॅच खेळले, एक रांग लावा. आम्हाला वाटलं वा, अप्रिसिएशन मिळणार आज. रांग लावली अशी, पण एक 13-14 जण होतो आम्ही. रांग लावली, स्तंभ काढला, एक स्तंभ काढला आणि हात पुढे करायला सांगितला. हात पुढे केला, ठाप, प्रत्येकाला 13-14 एक एक फटका मिळाला स्टंपाने हातावरती. आणि मग आम्हाला कळेच ना यार, आम्ही जिंकलो आणि मार आम्हालाच पडतोय. तर जस्ट कोणीतरी, मी तर काय मी तर काय विचारायला भानगडीत पडायचोच नाही, शांत होतो. तर कोण कोणीतरी करायचं डेअरिंग, विचारलं, कोण करायचं? काय देवास ठाऊक, कोण, कांबळीच असेल, कांबळीच असावा, आठवत नाही आता मला एवढं. तर 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 त्यांनी विचारलं, सर पण का? ते बोलले, ह्याच्यानंतर पुढे कधीही कोणीही मॅच खेळायची जर का ऑफर दिली तुम्हाला, तर ती संधी सोडू नका. क्रिकेट खेळायची संधी सोडू नका. आणि ते आजही माझ्या डोक्यामध्ये बिंबलेलं वाक्य आहे ते. आजही कोणी मला, म्हणजे माझ्या टीम मध्ये पण आताही आलं, सर ये एक मॅच है, खेळू क्या? मी पहिले सांगतो, बाबा मॅच खेळ, मॅच खेळ, मॅच सोडू नकोस. तर त्या एका फटक्याने, एका स्टंपच्या फटक्याने एवढ्या आयुष्यभर माझ्या लक्षात राहिली आहे ती लाईन, की मॅच कधीही सोडायची नाही. प्रॅक्टिस हजारो कराल तुम्ही, पण एक मॅच आली तर ती मॅच खेळा. आयुष्याची मॅच सोडायची नाही हे पण त्याच्यातनं कळतं, की कधीही पाठ फिरवायची नाही. तर अमोल, पुन्हा एकदा धन्यवाद. आज याहून चांगला म्हणजे अवसर मिळालाच नसता, की आपण मध्ये एकदा तुझ्या मुंबईच्या कोचिंग टेन्युअर बद्दल बोललो. पण आजचा दिवसच विशेष होता. तू तुझ्या बिझी शेड्यूल मधून वेळ काढलास आणि तुलाही माहितीये, मलाही माहितीये, हे जे बघतायत ऐकतायत त्यांनाही माहितीये, की का काढलास. त्याच्याकरता अजून काही बोलायची आवश्यकता आहे असं नाही. पण मनापासून धन्यवाद अमोल. थँक्यू. माझ्या 50वी म्हणजे वाढदिवसाला मी नक्की तुला सांगेन. आज माझा वाढदिवस आहे, वेळ आहे, नोव्हेंबर. येस, मी तुला सांगेन. स्पोर्ट्स कट्टावरून नाही विश केलं या लोकांनी, टीमनी यांच्या, पण तरी मी तुला नक्की सांगेन दरवर्षीप्रमाणे की आज तुझा वाढदिवस आहे. पण येस, थँक्यू. एक वर्ष थँक्यू. माझ्याकडून गडबड झाली पण असं येस. तर मित्र, आता कोविडचं वर्ष असेल, जाऊन दे, जाऊन दे. तर मित्र, धन्यवाद. गुरुपौर्णिमेबद्दल गुरु नाही, प्रशिक्षक अमोल मुजुमदारांनी त्यांच्या गुरुबद्दलच्या आठवणी आपल्याला सांगितल्या. तुमच्या दृष्टीने गुरु म्हणजे काय?
तुमच्या गुरुबद्दल तुम्हाला एखादी आठवण असेल, तर ती नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आजचा एपिसोड कसा वाटला ते सांगा. अमोल मुजुमदारांकडून त्यांच्या 50शी बद्दल कुठल्या विषयावर गप्पा मारायला आवडतील तेही सांगा. अ, आजच्या दिवशी सांगणं अनावश्यक आहे, पण पर्याय नाहीये. हे मीडियम असं आहे, की आवडला तर फिरवा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तूर्तास 2 अमोल थांबतायत. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.